भाजपच्या निर्णायक विजयाला कारण ठरलेली चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा केलेला मुबलक प्रमाणातला वापर. अलीकडच्या काळातल्या निवडणुका जर आपण नीटपणे बघितल्या तर सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर होतो आणि यात सर्वाधिक आघाडीवर असतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आता भाजप निवडणुकांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतो हे काही झाकून लपून किंवा चोरून राहिलेलं नाहीये. याची प्रचिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांना ही आतापर्यंत आलेली आहे आणि या महापालिका निवडणुकीत सुद्धा हेच घडलं. यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक ठिकाणी एका मताला 5,000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त भाव आला होता. आता समजा घरात 4 माणसं आहेत तर एका घरात जवळपास 20,000 रुपये पोहोचले. आता हे 20,000 रुपये फक्त एका उमेदवाराचे आहेत आणि असे एका पक्षाकडून 4 उमेदवार होते आणि असे 4 उमेदवार असलेले किमान 2 तुल्यबळ पक्ष हे एका वार्डात होते. म्हणजे एका एका घरात किती पैसा पोहोचला असेल याचं गणित तुमचं तुम्हीच बांधा